नमस्कार, ऐकून महाराष्ट्रामध्ये आपले स्वागत आहे। छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये शिवसेनेचे ज्येष्ठ नेते तथा कामगार नेते सुभाष पाटील साहेब यांचा वाढदिवस उत्सव साजरा करण्यात आला। यावेळी सामाजिक, राजकीय विविध क्षेत्रातील नागरिकांनी त्यांना शुभेच्छा दिल्या। आज भाऊचा वाढदिवस आहे। सर्वप्रथम समस्त शहरवासियांच्या वतीने श्री सुभाषजी पाटील साहेब यांना मी त्यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो। गेल्या अनेक वर्षापासून मराठवाड्याने त्यांचं धडाडीचे कार्य पाहिलेलं आहे। मराठवाड्याच्या विकासासाठी अत्यंत मोलाचं आणि मोठं असं कार्य त्यांच्या हातून घडत असताना नंतरच्या काळामध्ये त्यांनी कामगार क्षेत्रामध्ये सुद्धा भरीव असं काम केलं आणि आज राष्ट्रीय स्तरावरती त्यांची संघटना काम करत असून अनेक कामगारांना न्याय मिळवून देण्याचं फार मोठं काम त्यांनी असं या ठिकाणी उभं केलेलं आहे। त्यांच्यासारख्या नेतृत्वाची गरज आपल्या शहराला, मराठवाड्याला तर आहेच, परंतु त्यांच्या कल्पकतेमधून या शहराच्या विकासासाठी त्यांनी ज्या ज्या काही योजना तयार केलेल्या आहेत त्याच्यावरती ती अंमलबजावणी करण्याचं काम आता सुरू झालेलं आहे। मी परत एकदा त्यांना आपल्या सगळ्यांच्या वतीने त्यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा व्यक्त करतो आणि त्यांच्या हातून असंच भरीव कार्य या पुढच्या काळामध्ये सुद्धा जनहितार्थ व्हावं अशी आई तुळजाभवानीच्याकडे प्रार्थना करतो आणि त्यांना परत एकदा शुभेच्छा। वेराव प्लांट 5 या ठिकाणी काम करत असून आज या ठिकाणी आपल्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शिवसेना पक्षाचे पहिले संस्थापक जिल्हा अध्यक्ष तसेच नव भारत कामगार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष, एक संघर्षातून तयार झालेलं नेतृत्व, कामगार नेते, आमचे मार्गदर्शक सन्माननीय सुभाष पाटील साहेब यांचा आज वाढदिवस असून आजच्या या वाढदिवसानिमित्त आमच्या वेराव प्लांट 5 मधील सर्व कामगारांच्या वतीने मी या ठिकाणी पाटील साहेबांना वाढदिवसाच्या हार्दिक अशा शुभेच्छा देतो। पाटील साहेबाबद्दल बोलायचं झालं तर पाटील साहेबांनी आम्हाला 2010 पासून वेराव प्लांट 5 मधील सर्व कामगारांना या ठिकाणी अतिशय संकटाच्या काळामध्ये साथ दिलेली असून, कारण की 2010 मध्ये आमच्या प्लांट 5ची व्यवस्था आणि वेराव ग्रुपची व्यवस्था जर बघितली असेल तर कामगार हा अतिशय संकटामध्ये होता आणि त्याला एक जॉबची त्यावेळेस भीती होती कंपनीमध्ये, परंतु त्यावेळेस पाटील साहेबांनी आम्हा सर्वांना पाठीशी उभे राहून एक मोठी साथ आम्हाला त्या ठिकाणी दिलेली आहे आणि आज पाटील साहेबांच्या नेतृत्वामध्ये आमच्या वेराव प्लांट 5 मध्ये जवळपास 250 कामगार हे परमनंट आहेत आणि चांगल्या पगारावरती ते सर्वजण काम करत आहेत। तरी पाटील साहेबांनी आम्हाला सर्वांना हे सहकार्य केल्याबद्दल त्यांचं मी या ठिकाणी सर्व कामगारांच्या वतीने खूप असे आभार व्यक्त करतो, धन्यवाद देतो आणि पाटील साहेबांना परत एकदा आमच्या सर्व कामगारांच्या वतीने वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो। त्यांचं पुढील आयुष्य हे आनंदाचं, भरभराटीचं, ऐश्वर्य संपन्न, वैभवाचं जावो, त्याचप्रमाणे राजकीय जीवनामध्ये त्यांनी उत्तुंग अशी भरारी घेऊ हीच या ठिकाणी परमेश्वरचरणी प्रार्थना करतो आणि परत एकदा माझ्यातर्फे आणि आमच्या सर्व टीमतर्फे पाटील साहेबांना वाढदिवसाच्या हार्दिक अशा शुभेच्छा देतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। प्रथमतः मी ॲडव्होकेट कृष्णा घुले, मी शब्दरत्न भाषण अकॅडमीचा संचालक आहे। आज आमचे मार्गदर्शक आदरणीय सुभाष पाटील साहेब, कामगारांचे नेते, यांचा आज 65वा वाढदिवस आहे। खरं तर मी सर्वप्रथम पाटील साहेबांना वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो। गेली 40 वर्ष पाटील साहेब मराठवाडा आणि छत्रपती संभाजीनगर या शहराच्या अनुषंगाने मोठ्या व्यापक रूपाने त्यांनी काम केलेलं आहे। कामगार असेल, शेतकरी असेल, महिला असेल, विद्यार्थी असतील, या सगळ्यांच्या बाबतीमध्ये पाटील साहेबांनी जी भूमिका मांडलेली आहे ते सर्वप्रथम शिवसेनाचा जो पहिला पक्ष या मराठवाड्यामध्ये आणला तो सन्माननीय पाटील साहेबांनी आणला। ते पहिले जिल्हाध्यक्ष आहेत आणि आज पाटील साहेबांचा जो विचार आहे तो खरं तर आज मराठवाड्याच्या या मातीमधल्या माणसापर्यंत गेलेला आहे, तळागाळापर्यंत गेलेला आहे। मराठवाड्याच्या लोकांची अस्मितात्व जागृत झालेले आहे आणि जे पाटील साहेबांचं स्वप्न होतं गेल्या 40 वर्षामधून की माझ्या मराठवाड्यातल्या लोकांना, जनतेला त्यांच्या न्याय हक्क भेटला पाहिजे, त्या अनुषंगाने आज मला या ठिकाणी सांगावंसं वाटतंय पाटील साहेबांचा जो वाढदिवस आपण साजरा करतोय
खरं तर अशी माणसं शतकामध्ये एखाद्या आपल्या मातीमध्ये जन्माला येतात आणि त्यापैकी पाटील साहेब आहेत. इतकं तळमळ असणारे, गोरगरीब कष्टकरी कामगाराप्रती माया आणि ममता असणारा एक नेता, लोकनेता कोणता असेल तर ते सन्माननीय पाटील साहेब आहेत. हे त्यांच्या वाणीतून, बोलण्यातून, चालण्यातून, सातत्याने वागण्यातून दिसून येतं आणि म्हणून ते सातत्याने मेहनत या सर्वसामान्य लोकांसाठी घेतात. त्यांचा एक शब्द मला फार आवडतो. ते असं म्हणतात, फुले साहेब, मी सातत्याने दिवस रात्र एक करून या सर्वसामान्य लोकांच्या न्याय हक्कासाठी लढेल, जेलमध्ये जायची वेळ आली तरी जाईल. खरं तर अशी माणसं आजच्या काळामध्ये या स्वार्थी राजकारणामध्ये शोधूनही सापडत नाहीत. त्यामध्ये मराठवाड्यासाठी एक आशेचा किरण म्हणून सन्माननीय पाटील साहेब आहेत, हे मला या ठिकाणी नमूद करायचं आहे. पुनश्च एकदा पाटील साहेबांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त मी लक्ष आपल्या शुभेच्छा देतो. त्यांना आई तुळजाभवानी, छत्रपती शिवाजी महाराज आणि या मराठवाड्याच्या जनतेचं प्रेम, आशीर्वाद असेच लाभो आणि त्यांनी शतकी पार करावं, असंच या ठिकाणी मी त्यांना शुभेच्छाचा वर्षा देतो. थांबतो. धन्यवाद. आता मला तर सांगायला हे वाटतं की त्यांचा, आम्ही लहान असतापासून आमच्या कन्नड तालुक्याचे गुलंतोप म्हणूनही आम्ही तालुक्यामध्ये त्यांचं नाव गाजलेलं आहे. तसेच कुठले कामगाराचे प्रश्न असो, आज मी झालं 25 वर्षापासून त्यांच्या युनियनमध्ये कामगार म्हणून काम करत आहे. अहोरात्र ते कामगारासाठी झटणारे असे एकमेव नेते म्हणजे आमचे पाटील साहेब आहे. असे आमचे आधारस्तंभ, वेळोरात्री, रात्री पर रात्री केव्हाही कॉल आला तरी ते आम्हाला मार्गदर्शन वेळोवेळी देतात. अशाच्या कामगारांच्या वतीनं मी सरांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आणि थांबतो.